निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला प्राची झोप का ग येई? प्राची अगं अशी अंगाई नको म्हणूस प्लीज. निंबोनीच्या झाडा प्राची अगं मला माहितीये तुला त्रास होतोय. अगं मला पण तेवढाच त्रास होतोय. हे असं केल्याने आजू येणार आहे का परत? शांतपणे बोल ना, तू दचकून उठेल ना. मी अंगाई म्हणते म्हणून तो कसा शांत झोपलाय बघ. विसरलास का? प्राची अगं प्राची, रिकामा पाळणा हलवू नये म्हणतात. बाळाच्या तब्येतीसाठी चांगलं नाहीये ते. प्राची तुला सांगितलं ना पाळणा थांबव म्हणून. अगं पाळण्यात कुणीच नाहीये, रिकामा पाळणा आहे तो. कळत नाहीये का तुला? बोल, रिकामा कुठे आहे पाळणा? तुला दिसत नाहीये का आपला अजून शांतपणे झोपलाय ते? नुसता मोठ्या मोठ्याने बोलत असतो. शांत बस ना, उठेल तो. बघ उठला ना तो. कसा रे तू? रे माझं बाळ. बाबाला काहीच कळत नाहीये. बाबाला हात करूया, हात करूया बाबाला. म्हणजे अजून रडू नको बाळा. दिनेश तेवढी औषधाची बाटली दे ना. प्राची बास कर आता. अगं अगं तुला कळत नाहीये का आजू पाळण्यात नाहीये ते? हा प्राची अगं सावर स्वतःला. अगं अजूला ज्यांनी पकडलंय ना ते सापडतील. अजू बी सापडत. अगं त्याच्यासाठी बघ मी देवळात गेले ते नवच बोलाया. देवानेच कौल दिलाय आपला अजू सुखरूप आहे. मंजूताई तुम्ही काय बोलताय? तुम्हाला दिसत नाही इथे अजू आहे तो? काय रे अजू? मंजूताईंना ना काहीच कळत नाही. औषध प्यायचंय आपण. मंजूताई तेवढी औषधाची तुम्ही तरी बाटली द्या. अहो द्या ना मंजूताई. मंजूताई आणि बाबांना ना काहीच कळत नाही. औषध द्या द्या सांगून झालं पण कोणीच देत नाही. नाही काही कळत नाही हो त्यांना. मी आणते माझ्या अजूसाठी औषधाची बाटली. तोपर्यंत अजिबात रडायचं नाही, असंच शांतपणे राहायचं. आई लगेच येते औषध घेऊन. काय हे दिनेश, सकाळपर्यंत म्हणत होतास की मी अजूसाठी हे करतो ते करतो आणि आता काय झालं तुला? कपडे दूध सगळं देतो त्याला असं म्हणाला होतास आणि काय काय झालंय का तुम्हा दोघांना? असे काय वागताय तुम्ही? सोड, मी आहे ना अजूची आई. अजूची आई देणार अजूला औषध. हो ना बाळा, थांब आले मी. प्राची अगं बास कर. बहानावर ये. अगं आजू घरात नाहीये, कळत नाहीये का तुला? कुणाला औषध पाजणार आहेस तू? सोडा तिला. अहो बिचारीला काही कळत नाहीये. प्राची अगं असं वागलीस तर याड लागेल. अगं असं काय करतेस? अजून नाहीये ना घरात. अजू 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 अजू